सुपेरिया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुपेरिया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जैन पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र का दादा कैसा हो, रोहित पवार जैसा हो। अरे महाराष्ट्र का दादा कैसा हो, रोहित पवार जैसा हो। कैसा हो, शरद पवार जैसा हो। देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो। अरे देश का नेता कैसा हो। आज आम्ही अतिशय आनंदात आहोत। आमचे छत्रपती जिल्हा संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, महिला, युवती, युवक, विद्यार्थी म्हणजे संबंध जिल्ह्यात शहरामध्ये आम्ही आज अतिशय आनंदी आहोत। कारण अनपेक्षित असं यश आमच्या पक्षाला आज मिळालेलं आहे आणि खरं म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकीवर होतं, विशेषतः बारामती, की आज या देशाचे पंतप्रधान असतील मोदी, राज्याचे माजी मुख्यमंत्री आता विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक त्यांचे भारतीय जनता पक्षाचे मंत्री यांनी ह्या सगळ्यांना एकमेव त्यांचं लक्ष होतं बारामती आणि त्यांना एकच वाटत होतं की आपल्याला कुठे जरी 4 सीटं कमी मिळाली ते चालतील, परंतु बारामतीचं सीट शरद पवारांच्या मुलीला आपण पाडायचं आणि मुद्दा म्हणून त्यांनी तिथं त्यांचं घर फोडलं, अजित पवारला फोडलं, हे सगळे प्रयत्न केले आणि शेवटी लोकसभेची निवडणूक एकदा झालीच आणि जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी यांना भारतीय जनता पक्षाने उभं केलं महायुतीकडून। परंतु आज
आम्हाला अतिशय आनंद ह्या गोष्टीचा होतोय की एवढे ते झटले, देश झटला, राज्य झटलं, परंतु शरद पवार साहेबांच्या केसालाही ते धक्का लावू शकले नाही. ही वस्तुस्थिती आज आहे. कारण आज त्यांना वाटत होतं की सुप्रियाताई सुळेंना जर या ठिकाणून आपण हरवलं, त्यांना जर पाडलं, तर पवार साहेबांचं या ठिकाणी नामशेष होईल आणि राजकारणातून पवार साहेब संपतील. परंतु पवार साहेबांनी सामाजिक ऐक्य ठेवलं. त्यांच्यापुढे शेतीचे प्रश्न आहेत, उद्योगाचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्नावर लक्ष ठेवून त्यांना पवार साहेबांना फक्त बारामतीत अडकवायचं होतं. भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की महाराष्ट्रावर फिरलं तर जास्त सीट येतील, म्हणून त्यांना शरद पवारांना ही सगळी खेळी करून त्यांना त्या बारामतीत अडकवायचं होतं. आणि त्यांना वाटलं कुठं फिरणार नाही मुलीला निवडून आणण्यासाठी. परंतु शरद पवार साहेबांनी एकही दिवस बारामतीत दिला नाही. आणि ते तुम्ही पाहिलं असेल त्यांनी की 52-54 सभा त्यांनी महाराष्ट्र राज्यभर घेतल्या एवढ्या वयामध्ये आज. तर हे एक आमच्यासाठी फार कौतुकाची गोष्ट आहे. आणि आम्हाला आज काय होतं की काय कुठे यश कमी जास्त असेल, परंतु आम्हाला बारामतीचा विजय हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा होता. कारण शरद पवार हे आमचं दैवत आहे आणि पवारसाहेब आमचं दैवत आहे. आमचं राजकारण आम्ही निष्ठावंत सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आहोत, परंतु या ठिकाणी निष्ठावंताला खूप त्रास होतो. परंतु आमचं लक्ष त्यांच्यावर होतं आणि त्यांना वाटलं की एकदा सुप्रियाताई सुळे पाडल्या की म्हणजे सगळं राजकारण संपेल, पवार साहेबांचं पुढे काही होणार नाही. परंतु एक नवीन आता राजकारणामध्ये एवढं एक नवीन राजकारणाला उदाहरण आलं. तर तुम्ही आता पाहिलं असेल दुपारी पवार साहेबांची पत्रकार परिषद झाली. महाविकास आघाडीला बी चांगल्यापैकी यश या राज्यात देशात मोठ्या प्रमाणात येतं आहे. आणि राज्यामध्ये तर निश्चितपणाने आज हे अधोरेखित झालं काळ्या दगडावरची पांढरी रेघ की या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार 100% भविष्यात येणार ही निश्चित झालेलं आहे. पाटील साहेब, राहिलं केंद्राचा विषय, तर आज केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल 1-2 दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल की परिस्थिती काय होते. की पवार साहेब आज किंग मेकर आहेत या देशाचे. तुम्ही पाहिलं असेल की आज मला वाटतं आज सगळे संबंध आपण सगळे त्या निवडणुकीचा निकाल पाहत होतो, परंतु निवडणुकीचे निकाल पाहत असताना शरद पवार साहेबांनी काही 2-3 तासापूर्वी पत्रकार परिषद घेतली. मला वाटतं भारतात पहिला माणूस असेल पत्रकार परिषद घेणारा. पत्रकार परिषद घेऊन आणि काय त्याचे सूत्रवाच त्यांनी दिलेत. आणि उद्यापासून नवीन आज संध्याकाळ सगळे निर्णय हाती येतील आणि भविष्यात मला वाटतं देशात सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकेल, याच्याबद्दल मला काही शंका वाटत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. पक्षाला तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर काही परिणाम होईल? नाही, निश्चितच आहे की आता ही महाविकास आघाडी जशी लोकसभा लढली तशी ती विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडी राहणार आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये भरघोस यश येणार आहे की म्हणजे एकतर्फी निवडणूक होईल विधानसभेची. तुम्हाला सांगतो एक लोकसभेत तरी काही थोडासा वेगळा फॉर्म्युला होता, काही वेगळ्या लोकांच्या कल्पना होत्या, परंतु राज्यामध्ये हे अशा प्रकारचं काही घडणार नाही. राज्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्याला हेच आहे की आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक आहे. ज्या कार्यकर्त्यांना आता निवडणुका लढायच्या असतील आणि लढणार आहेत त्या कार्यकर्त्यांनी आता ताबडतोबीने कामाला लागलं पाहिजे. बूथ कमिट्या केल्या पाहिजे, गावागावात गेलं पाहिजे, खेड्याखेड्यात गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपला मतदारसंघ हा पक्का केला पाहिजे कार्यकर्त्यांनी. की जसं आज आपण पाहिलं की एवढे आव्हान असं सुप्रियाताई निवडून आली आणि मग आज इथं आम्ही महाविकास आघाडीत असताना विधानसभा लढू, जिल्हा परिषद लढू, पंचायत समिती लढू आणि नगरपालिका लढू. ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल आणि चांगल्या प्रकारचे उमेदवार आमच्याकडे सगळ्या कॅटेगरीतले सगळे उमेदवार चांगले आहेत आणि कार्यकर्ते तत्पर आहेत. खरं पाहिलं तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केलं होतं की आम्हाला या निवडणुकीमध्ये पवार यांना संपवायचं आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई पवार यांना पाडण्याचं त्या ठिकाणी खूप मोठं त्यांचं आव्हान होतं. आणि या निवडणुकीमध्ये सुप्रियाताई या खूप प्रचंड मतांनी निवडून आलेल्या आहेत. खरोखर आम्हाला त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि ही लोकसभेची ही निवडणूक आणि हे यश हे भविष्याची नांदी असणार आहे. आणि इथून पुढे येत्या विधानसभा असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी निश्चितच भाजपला संपवण्याचा घाट ह्या सर्व मतदारांनी आणि सामान्य जनतेने घातलेला आहे. आणि ते नक्कीच संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी महाविकास आघाडीला जे प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे तर हे विधानसभेमध्ये पण नक्कीच मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करू.